मुंढवा केशवनगर परिसरात सामाजिक सलोखा, सेवाभाव आणि समाजाप्रती कृतज्ञतेची भावना जपणारा एक प्रेरणादायी उपक्रम नुकताच पार पडला। अल मलिक ट्रस्टचे अध्यक्ष माननीय नूर चाचा खान, फातिमा मस्जिद केशवनगर आणि फातिमा मस्जिद जमात समाज यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी, सफाई कर्मचारी, वाहतूक विभागाचे वॉर्डन तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सन्मान मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला। दिवस रात्र नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत असणाऱ्या या कोरोना योद्ध्यांप्रमाणे समाजसेवक कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला। समाजातील युवकांनी व्यसनांपासून दूर राहून शिक्षण, रोजगार आणि समाजसेवेकडे वाटचाल करावी असा संदेश मान्यवरांनी आपल्या मनोगतातून दिला। कार्यक्रमाला PSI अजय कांबळे पाटील, राहुल वडेकर, प्रवीण कोकणे, सोनाली मोडक, पोलीस कर्मचारी, राणीताई नवले, आरोग्य विभागाचे अधिकारी, रमेश कांबळे, वाहतूक विभागाचे वॉर्डन प्रताप दगडे, रवींद्र शिंदे, संदीप बागडे, संजय तात्या गायकवाड, दादा अहिरे, मुकुंद मामा माने, रफिक मुल्ला, मोहम्मद साहेब शेख, सय्यद साहेब शेख, महफूज भाई शेख, अखिल पठाण, जाकीर बेकरी, उमर खान, दाऊद शेख, मौलाना फहीम काझी। कार्यक्रमाचे आयोजन अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले। समाजात ऐक्य, बांधुभाव आणि सामाजिक जबाबदारीची भावना अधिक दृढ करणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला। अशा प्रकारचे समाजहिताचे उपक्रम सातत्याने राबवून प्रशासन, पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वास अधिक मजबूत करण्याचे काम अल मलिक ट्रस्ट, फातिमा मस्जिद आणि मुस्लिम समाज यांच्याकडून होत असल्याबद्दल उपस्थितांनी आयोजकांचे मनापासून कौतुक केले। कॅमेरामनसह संपादक निलेश प्रकाश कुंभार, जोगेश्वरी न्यूज, पुणे। दरवर्षीप्रमाणे आमचे मुस्लिम जमात केशवनगर अल मलिक ट्रस्ट फातिमा मस्जिद यांच्या वतीनं तसंच मुंढवा पोलीस स्टेशनच्या वतीनं आम्ही नशामुक्तीचं जे कार्यक्रम आहे, सामायिक कार्यक्रम घेऊन ग्रामपंचायत व कॉर्पोरेशनचे जे कर्मचारी वर्ग होतं त्यांना आखाडच्या अगोदर आम्ही लोक एक त्यांना बिर्याणी भात आणि गोड आणि कोल्ड्रिंक्स आणि काही बॅग वगैरे देऊन त्यांचं जे ना आम्ही त्यांचा सत्कार करतात। दरवर्षीप्रमाणे या वर्षी पण आम्हाला आमच्या गावचे सरपंच, तसे दादा अहिर साहेब, मुकुंद माने साहेब, आमचे PI साहेब, इथले मुंढवा पोलीस स्टेशनचे, मुंढवा चौकीचे स्टाफ यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य केलं। त्याबद्दल मी आमच्या ट्रस्टच्या वतीनं, अल मलिक ट्रस्टच्या वतीनं यांचं मी आभार व्यक्त करतो आणि हे असं कार्यक्रम करायला आम्हाला परमेश्वर अशी संधी द्यावी अशी आम्ही अल्लाह आणि परमेश्वराकडे प्रार्थना करतो। आज केशवनगर पूना शहर में अल मलिक ट्रस्ट की तरफ से महानगर पालिका के जो सफाई कर्मचारी है उनके सम्मान में और उनके एजाज में एक छोटा सा प्रोग्राम रखा गया है, क्योंकि ये जो सफाई कर्मचारी है ये बहुत लगन के साथ, बहुत मेहनत के साथ सफाई के कामों को अंजाम देते हैं। और सच्चाई ये है कि ये खामोश सिपाही है, समाज के, शहर के खामोश सिपाही है। ये सूरज निकलने से पहले उठते हैं और रोडों को, गलियों को, बाजारों को, चौराहों को साफ करते हैं, इसलिए कि सफाई सेहत के लिए और पर्यावरण और माहौल के लिए और शहर की शान शौकत के लिए ज़रूरी है। तो आज का जो प्रोग्राम है ये सफाई कर्मचारियों के सम्मान में रखा गया है और हम उनकी सेवा को और उनकी खिदमत को सलाम करते हैं। अल मलिक ट्रस्टचे पदाधिकारी यांनी केशवनगर येथे नशामुक्ती कार्यक्रम आयोजित केलेला आहे। तर सर्वप्रथम त्यांनी कार्यक्रम आयोजित केला याबद्दल त्यांचं स्वागत करतो आणि धन्यवादही देतो। खरं तर आजची पिढी ही देशाची तरुण पिढी ही देशाचा आधारस्तंभ आहे आणि ही सध्या नशेच्या आहारी गेलेली आहे। तर नशामुक्त भारत आपल्याला जर बनवायचं असेल तर युवकांना नशेपासून दूर ठेवलं पाहिजे, कारण नशेचे दुष्परिणाम हे आपल्या शरीरावरती पण होतात, कौटुंबिक जीवनावर तसंच सामाजिक जीवनावर पण परिणाम होतात। तर आणि आजचा जो सोशल मीडियाचा प्रादुर्भाव आणि जी मित्रांची संगत ह्यामुळं तरुणांमध्ये व्यसनाचं प्रमाण किंवा व्यसनाच्या आहारी जास्त जातात।
तर त्याच्यापासून आपल्याला व्यसनापासून जर दूर राहायचं म्हटलं तर पहिल्यांदा व्यसनाला आपण ठामपणे नाही म्हणायला शिकलं पाहिजे. कुटुंबाशी जास्तीत जास्त आपण संवाद साधला पाहिजे. त्याच्याप्रमाणे जर नशेपासून लांब राहायचं तर खेळाची आवड, योग म्हणा किंवा व्यायाम, वाचनाची आवड, त्याच्यापासून लांब हे यांची आवड निर्माण करून व्यसनापासून आपण दूर राहतो. तर व्यसन हे चांगल्या म्हणजे तात्पुरत्यासाठी आपल्याला चांगलं वाटतं, पण ते आयुष्यभरासाठी दुःख देतं. त्याच्यामुळं व्यसनापासून राम राहिलं पाहिजे. तर सर्वांनी आज संकल्प केला पाहिजे की मी व्यसनापासून लांब राहील आणि इतरांनाही व्यसनापासून लांब राहण्यासाठी प्रेरणा देईल. तर आज नशामुक्त युवक हीच सशक्त भारताची खरी ताकद आहे. आणि आज याने जे अल मलिक ट्रस्टचे जे नूर खान सर आहेत त्यांनी चांगला कार्यक्रम राबवला, त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद देतो आणि थांबतो. नमस्कार सर्वांना. महानगरपालिकेमध्ये फातिमा मस्जिद अल मलिक ट्रस्ट यांच्यातर्फे जो येथील महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत, त्यानंतर आपल्या भागातील पोलीस कर्मचारी आहेत, त्याच्यानंतर आपले वॉर्डन जे आहेत ट्रॅफिकसाठी जे दिवस रात्र झटतात, यांच्यासाठी आपल्या ट्रस्टने अल मलिक ट्रस्टने जो एक कार्यक्रम ठेवलेला आहे, छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे, जो की खूप प्रेरणादायी आहे. ह्या कार्यक्रमापासून सर्वांनी काहीतरी शिकलं पाहिजे की आज सर्व जाती धर्मातले लोक आज हे जे आपल्यासाठी दिवस रात्र झटणारे जे कर्मचारी आहेत, त्यांच्यासाठी प्रेमाने, त्यांच्यासाठी आपुलकीने, त्यांच्यासाठी हृदयापासून त्यांच्यासाठी काम करणारे आहेत. आणि आज या केशवनगरमध्ये अशा सामाजिक संघटनांची खूप गरज आहे. मी धन्यवाद देतो नूर साहेबांचा, जे की नूर खान साहेब आहे, अध्यक्ष आहेत या ट्रस्टचे. त्यांचं मी खूप खूप धन्यवाद देतो. त्यांनी हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे आणि इथे मान्यवर मंडळी उपस्थित राहिलेली आहेत. आपल्या भागातील माजी उपसरपंच संजय तात्या गायकवाड आहेत. त्याच्यानंतर इथे आपले गणेश साहेब कांबळे हे सुद्धा इथं उपस्थित आहेत. त्यानंतर इथे राणीताई एवढे मॅडमसुद्धा उपस्थित आहेत. त्यानंतर इथे आपल्या भागातील कांबळे साहेब, ते PI साहेब आहेत, ते सुद्धा इथं उपस्थित आहेत. या सर्वांचे इथं स्वागत. त्या पुनश्चमिकांचा एक अभिमान वाटावा असं त्यांनी काम केलेलं आहे आणि हे असंच करत राहतील अशी माझी अपेक्षा आहे. आणि नेहमी ते करतच असतात. पाठीमागे पालखीच्या वेळेस नूर खान यांनी जवळजवळ 150-200च्या लोकांना त्यांनी जेवण ठेवलं होतं. म्हणजे ही खरी सामाजिक बांधिलका जपणारी माणसं आहेत आणि त्याच्यासाठी आपल्या केशवनगरला आणि आम्हाला सर्वांना गर्व आहे. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मलिक ट्रस्ट मस्जिद आनंदनगर केशवनगरमध्ये या संस्थेच्या वतीनं पुणे महानगरपालिकेच्या या सफाई कर्मचाऱ्यांना, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना या ठिकाणी नेहमी रस्त्यावर आपल्याला जे ट्रॅफिकचे वॉर्डन पाहायला मिळतात, ते वॉर्डन असतील, आपले पोलीस कर्मचारी बांधव असतील, भगिनी असतील, या सर्वांना या मस्जिदीच्या वतीनं, या ट्रस्टच्या वतीनं सहभोजन या ठिकाणी देऊ केलेलं आहे. त्याचबरोबर त्या कर्मचाऱ्यांना लागणारे जे बॅग साहित्य आहे, तर हेही त्यांना या ठिकाणी या मस्जिद ट्रस्टनं देऊ केलेलं आहे. वास्तविक याबाबत हा उपक्रम सांगायचा तर वर्षभरामध्ये या अल मलिक ट्रस्टचे साहेब, मग गणपती असू देत, पालखी असू देत, किंवा एवन त्यांचा सणाचा दिवस असू देत, संपूर्ण या ठिकाणी या समाजाला, प्रत्येक समाजाला समाविष्ट करून घेण्याची सर्व नागरिक आज अल मजिद ट्रस्ट नूरभाई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी एक अतिशय सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या ज्या माझ्या माता भगिनी आहेत, सफाई कामगार आहेत, वार्डन आहेत, ट्रॅफिक पोलीस, सर्वजण आपल्याकरता, आपल्या समाजाकरता 24 तास म्हणजे 365 दिवस झटत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा जटिल प्रश्न झालेला आहे कचऱ्याचा प्रश्न प्रत्येक शहरात त्याचा अवघड झालेला आहे. आणि त्याच्यातूनही आपल्या सर्व माता भगिनी आपल्याकरता खूप वेळ देऊन खूप चांगलं काम करतायत. ट्रॅफिकची समस्या पण खूप अवघड आहे. आता सांगितलं तात्याने की मी तर रोज पाहतो, तर माझ्यासारख्या म्हाताऱ्या माणसाला रस्त्याने जायचं यायचं सुद्धा मुश्किल झालेलं आहे, एवढी ट्रॅफिकची समस्या. तरी
त्यातून ही सर्व मंडळी अगदी जीव ओतून काम करत असतात. त्या हा जो ट्रस्ट आहे वर्षभर सतत काहीतरी कार्यक्रम असतो आणि मी त्या ट्रस्टच्या त्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असतो. नूरभाई माझा अगदी पहिल्यापासूनचा चांगला मित्र आणि बऱ्याच लोकांना माहीत असेल नूरभाई हा डोके तालीम मंडळाचा कट्टर कार्यकर्ता आणि मंडळाच्या कार्यकर्त्यातून तो आज या ठिकाणी म्हणजे पी इनामदार साहेबांच्या सान्निध्यात राहिल्यामुळे त्याला सामाजिक प्रश्नांची जाण आहे. आणि मी आमच्या शेतकऱ्यांच्या भाषेत सांगतो, गवताची पिंडी असती, गवताची पिंडी जोपर्यंत आळा आहे तोपर्यंत ती एकत्र राहते. तसा या संबंध मुस्लिम समाजाचा हा नूरभाई हा एक आळा आहे आणि त्यानं हा एकत्र समाज एकत्र ठेवून नुसतं एकत्र ठेवलेलं नाही तर त्याला एक सामाजिक दिशा दिलेली आहे. विधायक कार्यक्रमाची त्यांच्या मदरसामध्ये लहान मुलांना शिक्षण असतं, रफ्तार पार्टीचं पण खूप मोठं आयोजन करतात आणि ह्या दरवर्षी ह्या माता भगिनींना सुद्धा एक फुलाची पाकळी म्हणून एक प्रेमाचं जेवणसुद्धा देतात. आता मला दम लागतो त्यामुळे मी जास्त बोलत नाही. छान छान एवढं बोलून माझे 4 शब्द